कुठचा मुरुम आहे? हा रॉयल्टी कुठं आहे का? हा कुठून आणला आणि कुठे घेऊन चालला? वायगाव. कोणाच्या घरी? का म्हणते सिमेंट रोड चालू आहे इकडे. कुठं? अंदर मध्ये गावात. अच्छा. हा हॅलो. हो हे चालू आपल्या गावामध्ये. जाऊ कुठं टाकला मुरुम? हा वायगावला टाकला. आत्ताच आमच्या एका मित्राने ट्रक अडवला आणि तो ट्रक त्याच्या ठीक आहे ऑन ड्युटी PWD ठीक आहे असं लिहून आहे आणि त्या ट्रक मध्ये मुरम भरून होता. तो मुरम ठीक आहे वायगावले खाली केला. म्हणजे सरळ वायगावले कुठं खाली केला? तो म्हणते वायगावले खाली केला. म्हणजे पैसे देऊन खाली केला का कोणाच्या म्हणण्यानुसार खाली केला आणि कशासाठी खाली केला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ठीक आहे हे ट्रक कुठं चालले परस्पर गव्हर्नमेंटच्या नावावर तर दुसरीकडे नेऊन टाकत नाही आहे ना, याची चौकशी शासनानं करणं गरजेचं आहे. जर असा इलिगल व्यवहार आणि अवैध उत्खनन आजही गव्हर्नमेंट मोदीच्या नावावर करत असेल तर हे चुकीचं आहे आणि सरळ मोदीच्या सभेसाठी करोडो रुपयाचा उपद्व्याप आहे. 5 करोड रुपयाचा जवळपास टेंडर नुसते एका ग्राउंड साठी आहे. आजूबाजूला 8 ग्राउंड आहे जिथं गाड्या पार्किंग मध्ये राहणार आहे आणि त्याच्यासाठी करोडो रुपयाचं टेंडर आहे. जवळपास 25 ते 30 करोड रुपयापेक्षा जास्त खर्च मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी करणार आहे. सर्वसामान्याचा पैसा ह्या हे सर्व लोकांनी लक्षात ठेवा का हे कशा पद्धतीनं वागणूक आपल्या पैशाची करत आहे आणि सर्वसामान्य लोक पांदन रस्त्यासाठी मुरम मागत आहे पण शासन म्हणते आमच्यापाशी पैसे नाही आहेत. धन्यवाद.